आपण ग्रामर शिकणार आहोत आणि हा ग्रामरचा आजचा टॉपिक किंवा आजचा इंग्लिश स्पीकिंगचा बेस आहे, म्हणजे पाया आहे म्हणलं तरी तुम्ही चालेल. कारण ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत हेल्पिंग वर्ब. कधीही कोणतं सेंटेन्स बोलताना असो किंवा लिहिताना असो ते यांच्याशिवाय कम्प्लीट होत नाही आणि त्यांना म्हणतात हेल्प करणारे वर्ब्स, म्हणजे हेल्पिंग वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ड्स. आता हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत तर त्याचे एकूण दोन फॉर्म पडतात किंवा दोन प्रकार पडतात. तर त्याचा सगळ्यात पहिला प्रकार आहे बी फॉर्म आणि दुसरा प्रकार आहे हॅव फॉर्म. मग बी फॉर्म कोणता आहे आणि हॅव फॉर्म कोणता आहे आठवायचा तर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आहे, घटना घडणार आहे किंवा घडलेली आहे, एखादी गोष्ट होत आहे, झालेली आहे, एखाद्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, अशा गोष्टी सांगण्यासाठी बी फॉर्मचा उपयोग होतो. तर हॅव फॉर्मचा उपयोग कशामध्ये होतो तर एखाद्याच्याकडे काहीतरी असणे, माझ्याकडे काहीतरी असणे, तुझ्याकडे काहीतरी असणे, जिथे कडे हा शब्दप्रयोग होऊ शकतो मराठीमध्ये तिथे आपण हॅव फॉर्मचा वापर करायचा. तर एखादी गोष्ट आपल्या मालकीची असणे, आपण एखादी गोष्ट करणे, हे सुद्धा काय आहे तर एक प्रकारचं हॅव फॉर्मचे उदाहरण आहे. मग आता हॅव फॉर्म म्हणजे काय, बी फॉर्म म्हणजे काय हे तर आपण लर्न केलं, पण आता हे जे एक्झाम्पल्स पाहूया. त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला एकूण दोन प्रकारामध्ये देतो. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे आपण त्याला म्हणूया प्रेझेंट आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणूया आपण पास्ट. खरं तर हा जो पास्टचा प्रकार आहे तो पुढच्या टॉपिक मध्ये येणार आहे, परंतु तो तुम्हाला आत्ताच समजावा, उमगावा म्हणून मी तो तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये आता थोडक्यात सांगेन. तर चला सगळ्यांनी लक्ष द्या. जे पण बी फॉर्म आहे त्या बी फॉर्म मध्ये सगळ्यात काय येणार आहे एम, इज आणि आर. तर बी फॉर्म मधल्या पास्ट मध्ये काय बरं येणार आहे, बी फॉर्म मधल्या पास्ट मध्ये येणार आहे वॉज आणि वेअर. WERE वेअर हे लक्षात ठेवा. WHERE वेअर नाही, त्याचा अर्थ होतो कोठे आणि हा एक वेअर हा हेल्पिंग वर्ब आहे. ओके. आता हॅव फॉर्म मध्ये कोणते बरे येतात फॉर्म्स किंवा प्रकार तर हॅव फॉर्म मध्ये येतात हॅव किंवा हॅज आणि हॅव फॉर्म मध्ये पास्ट मध्ये कोण बरे येतं हॅड. ओके. तुम्ही सर्वांनी हे जे पण फळ्यावर मी दिलेलं आहे ते लगेचच नोटबुक मध्ये किंवा व्हिडिओ पॉज करून नोटबुक मध्ये लिहून घ्या, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता ह्या प्रकारामध्ये जर तुम्ही मी साईडला थांबलेलो आहे, व्हिडिओ पॉज केला तर तुम्हाला हे कळून येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण जाऊया ह्यांचा यूज कसा करायचा असतो तो, म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये एखादं वाक्य किंवा एखादं सेंटेन्स बनवताना कसा बरं याचा यूज कराल. चला बरं आता आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला प्रकार एम. कुठली गोष्ट सिंपल सेंटेन्स मध्ये सांगताना आय एम अश्विन, बघा इथे मी एम चा यूज केला, म्हणजे जेव्हा सुद्धा आय ने सुरुवात होणार असेल वाक्य त्यावेळेस तुम्ही एम चा यूज करू शकता. त्यानंतर मग ही, शी, इट हे जे तिघे जण आहेत त्यांना तुम्ही इज चा वापर करू शकता. जसं ही इज माय फ्रेंड, ही इज वेदांत, शी इज वेदांत फ्रेंड किंवा शी इज सिद्धी, इट इज कार, इट इज डॉग. ओके. म्हणजे ही, शी, इट ला काय येतं इज येतं. तर वी ला काय येईल WEV. बघा मागच्याच आपण टॉपिक मध्ये लर्न केलेलं होतं प्रोनाउन, जे मी तुम्हाला साइडला पण दाखवेन, ज्याच्यामध्ये वी आहे, वी W त्याला येतं आर, कारण ते अनेक वचनी आहे. वी आर फ्रेंड्स, वी आर कलीग्स, वी आर स्टुडंट्स, वी आर टीचर. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण सोडल्या प्रेझेंट टेन्सच्या, तर जर का आपण पास्ट मध्ये गेलो तर पास्ट मध्ये एक वचनी असेल तर वॉज, अनेक वचनी असेल तर वेअर. सिंपल. जसं की ही वॉज माय फ्रेंड, शी वॉज माय सिस्टर, आय वॉज हिज फ्रेंड, मी त्याचा मित्र होतो. ओके. पास्ट टेन्स मध्ये एक वचनी, आय एक वचनी आहे, ही एक वचनी आहे, दॅट मीन्स सिंग्युलर आहे, शी सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे. इट वॉज माय डॉग, तो माझा कुत्रा होता. ओके. पण ते जर का आपण अनेक वचनी पाहायला गेलो तर वी वेअर फॅमिली, वी वेअर कलीग्स, वी वेअर फ्रेंड्स, यू वेअर माय फ्रेंड, यू वेअर माय नेबर. ओके. तू माझा शेजारी होतास.
तर अशा प्रकारे वेअरचा वापर हा अनेक वचनीसाठी तर वॉचचा वापर हा एक वचनीसाठी होतो. आता हे जे पण आहे ते मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये लिहून दाखवू शकतो. तर चला आपण बघूया. तर त्यासाठी सगळ्यांनी पूर्णपणे फोकस करायचंय. यांचा वापर मी कसा करतो ते पाहण्यासाठी. म्हणजे कोणत्या प्रोनाउनच्या वेळेस तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्हाला मी शिकवलंच आहे सिंग्युलर आणि प्लुरल प्रोवर्ब्स किंवा प्रोवर्ब्स नाही म्हणते ना आपण याला, म्हणूया प्रोनाउन्स. याच्यामध्ये सिंग्युलर प्रोनाउन्स कोणते येतात? आय, ही, शी आणि इट. मग यांना आय ला येणार एम जर का प्रेझेंट टेन्स असेल तर, आणि पास्ट असेल तर वॉज. हिला, शीला, इट या तिघांना पण येणार इज. आणि जर पास्ट टेन्स असेल तर तरी सुद्धा वॉज. ओके, म्हणजे बघा सिंग्युलर म्हणून दोन्हीकडे वॉज आला, कॉमन. फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये एम आणि इज एवढा फरक पडतो. पण ते जर का आपण प्लुरल म्हणायला गेलो तर मग वी, यू आणि दे हे प्रोनाउन्स आहेत की जे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवले आहेत. याच्यामध्ये जर का आपण प्रेझेंट टेन्स म्हणला तर येणार आर, वी आर, यू आर, दे आर. आणि ते जर का आपण पास्ट मध्ये म्हणायला गेलो तर वी वेअर, बघा WERE, यू वेअर आणि दे वेअर. मग इथून याला लगेचच तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पटकन लिहून घ्यायचं आहे. ओके, यांचाच वापर करून तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. हा तुमचा आजचा टास्क की तुम्हाला या हेल्पिंग वर्बच्या मदतीने प्रेझेंट मधले पास्ट मधले, प्रेझेंट मधले पास्ट मधले सेंटेन्सेस बनवायचे आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला बी फॉर्म कळलेला असेल की जो मी प्रेझेंट मध्ये पण सांगितलं आणि पास्ट मध्ये पण सांगितलं आहे. आणि या रिलेटेड अजून बरेचसे वाक्य तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला याची PDF सुद्धा पाठवेल. ठीक आहे, तर आता आपण जाऊया हॅव फॉर्म कडे. आता हा जो पण हॅव फॉर्म आहे तो हॅव फॉर्म काय बरं आपल्याला सांगतो. तर आता हॅव फॉर्म शिकणार आहोत आपण, पण तो शिकायच्या अगोदर तुम्हाला जरा अजून सोपं जावं म्हणून बी फॉर्मचे जे पण मी प्रकार सांगितले त्याचा मी यूज करून दाखवतो. ओके, तर चला सगळ्यांनी बरं पहा, नीट पूर्णपणे फोकस करा. सगळ्यात पहिल्यांदा मी यूज करून दाखवतो आयचा. आय एम स्मार्ट स्टुडंट. हे मी सेंटेन्स तयार केलं ज्याच्यामध्ये एम या बी फॉर्मचा उपयोग झाला. आणि एमचा का केला? कारण आय हा सिंग्युलर आहे आणि ज्याच्यामध्ये आय ला प्रेझेंट टेन्स मध्ये एमच यूज करू शकतो. ते जर का आय आपण पास्ट टेन्स मध्ये लिहायचं झालं तर आय वॉज आर्मी ऑफिसर. म्हणजे मी एक आर्मी ऑफिसर होतो. ओके, बघा वर्ड तेच आहे, आयच आहे. म्हणजे ज्याने आपण वाक्याची सुरुवात करतो, ज्याला आपण सब्जेक्ट किंवा कर्ता म्हणतो, जो मेन आहे तो तोच आहे. फक्त टेन्स बदलला, प्रेझेंटचा पास्ट झाला की एमच्या ऐवजी काय आलं? वॉज आलं. बाकी पुढचं वाक्य सारखं चेंज होऊ शकतं, ते भरपूर आपण डिफरंट घेऊ शकतो. जसं आय एम स्मार्ट स्टुडंट, आय एम टीचर होऊ शकतं. आय वॉज आर्मी ऑफिसर, आय वॉज नेव्ही ऑफिसर होऊ शकतं. आय वॉज हिज फ्रेंड होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण हेल्पिंग वर्ब्स मात्र बदलत नाही. ते फक्त टेन्स बदलला, काळ बदलला तरच बदलतात. आता पुढचं आपण बघूया ही, शी, इट चे प्रेझेंट मधले एक्झाम्पल. ही इज वेदांत. ओके, आता त्याच्यामध्ये इज हेल्पिंग वर्ब आहे. तसंच जर का मी हे पास्ट मध्ये पाहायला गेलो तर ही वॉज माय नेबर. तो माझा शेजारी होता. वाक्य काही का असेना, हेल्पिंग वर्ब टेन्स बदलला की चेंज होतो, नाहीतर चेंज होत नाही. जसं हिला प्रेझेंट मध्ये इज दिले तर हिला पास्ट मध्ये वॉज दिले. सेम शी सोबत पण होणार. शी इज करीना. ती करीना आहे. ओके, फुल स्टॉप. पण जर तेच आपण पास्ट मध्ये गेलं तर शी
वॉज टीचर, ती शिक्षिका होती, टीचर होती. आता ती ऍक्टर आहे. ओके ठीक आहे. एनिवेज, तर शी इज करीना, शी वॉज टीचर. म्हणजे बघा इथे फक्त काय झालं, टेन्स बदलला की हेल्पिंग वर्ब चेंज झाला. ओके, एवढं इझिली. आता लास्ट आहे इट. आपण इट वरून पण घेऊ शकतो. इट इज माय डॉग, तो माझा कुत्रा आहे. ओके, आणि ते जर का मी पास्ट मध्ये घ्यायला गेलो तर इट वॉज माय डॉग, तो माझा कुत्रा होता. आता दुसऱ्याने बिस्किट टाकलं, तो दुसऱ्याचा कुत्रा झाला. ठीक आहे, असा कुत्रा पण नको आपल्याला. एनिवेज, इट वॉज माय डॉग. म्हणजे बघा, आपण ही, शी, इट मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये इज वापरलं, तर पास्ट टेन्स मध्ये वॉज वापरलं. ओके, पण हे कधी सिंग्युलर असेल तर, आणि हे जर का प्लुरल म्हणजे अनेक वचनींच्या बाबतीमध्ये वापरायचं झालं तर कसं बरं आपण वापरू शकतो. एकदम इझी आहे, एकदम सोपं आहे. सगळ्यांनी फक्त फोकस करा. ओके, आणि पॉसिबल झालं तर व्हिडिओ पॉज करून हे सेंटेन्स लिहून घ्या आणि यासारखे अजून भरपूर सेंटेन्स बनवा. लक्षात ठेवा, इंग्लिश तुमच्या कानावर पडली पाहिजे, जिभेवर पडली पाहिजे, तुमच्या हाताखालून गेली पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा आली पाहिजे. Okay, you have to write English, watch English, listen English, and always have to talk in English, or you can read English too. So, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पुढच्या पॉइंटवर जाऊया, जे आहे प्लुरल किंवा अनेक वचनी. याच्यामध्ये हे कोणते मेन वर्ब्स आहेत? वी, यू, दे. आपण सर्वप्रथम सेंटेन्स बनवूया वी वरून. वी हेल्पिंग वर्ब काय आहे? आर. वी आर फ्रेंड्स. ओके, तेच पास्ट टेन्स मध्ये वी वेअर गोइंग टू पुणे. बघा इथे पास्ट टेन्स, मी सेंटेन्स बदललं, पण जेव्हा पास्ट टेन्स आला त्यावेळेस वी आर वापरायच्या ऐवजी काय वापरलं? वेअर वापरलं. वी आर फ्रेंड, आम्ही फ्रेंड आहोत. प्रेझेंट टेन्स. वी वेअर गोइंग टू पुणे, आम्ही पुण्याला चाललो आहोत, किंवा सॉरी होतो. वेअर हा पास्ट टेन्स आहे. सेम यू. यू आर टीचर. ओके, यू वेअर ऍक्टर. तू शिक्षक आहेस किंवा तुम्ही शिक्षक आहात. बघा इथे यू हा सिंग्युलरली सुद्धा यूज करू शकता आणि प्लुरली सुद्धा यूज करू शकता. यू हा एक वचनीसाठी सुद्धा वापरतात, अनेक वचनीसाठी सुद्धा कॉमन वापरतात. म्हणून यू आर टीचर, यू वेअर ऍक्टर. तू शिक्षक आहेस, तू ऍक्टर होतास, किंवा तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही ऍक्टर होता. ओके, पास्ट टेन्स मध्ये पण यूज झाला. आणि लास्ट आहे दे. THEY, दे. They are football players. ते सगळे फुटबॉल प्लेयर आहेत. दे, आता आरचा म्हणजे पास्ट टेन्स मध्ये काय करणार? दे वेअर स्टुडंट्स. ते अगोदर शिक्षण घेत होते, म्हणजे विद्यार्थी होते, पण ते आता कोण आहेत? दे आर फुटबॉल प्लेयर्स. म्हणजे इथपर्यंत वाक्य सेम राहतं, तुम्हाला फक्त पुढचे वाक्य किंवा त्याचे वर्ड्स, सेंटेन्स बदलत राहायचं असतं. बाकीचा जो साचा आहे तो कधीही बदलत नाही. ठीक आहे, तुम्ही आता हेही वाक्य लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट फॉर्म, तो आहे हॅव फॉर्म. तर आता हॅव फॉर्म मध्ये आपण काय पाहतोय? हॅव फॉर्म मध्ये दोन पार्ट पाडलेले आहेत मी, प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये आहे हॅव आणि हॅज, तर पास्ट मध्ये आहे हॅड. बस एकच वर्ड आहे. म्हणून तर मी म्हणतोय की जो हॅव फॉर्म आहे तो सर्वात इझी आहे. हॅव फॉर्मचा यूज कुठे करतात? जिथे च्याकडे किंवा माझ्या मालकीचे असा उच्चार होईल किंवा असा अर्थ निघेल तिथे. जसं माझ्याकडे कार आहे, आय हॅव कार. तुझ्याकडे कार आहे, यू हॅव कार. त्याच्याकडे आपण म्हणूया रणगाडा आहे, ओके, किंवा त्याच्याकडे ट्रक आहे,
तर मग ही हॅज ट्रक, हॅज आलं, हॅज म्हणजेच काय, हे प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतोय मी. आता नीट लक्ष द्या, ज्यावेळेस सुद्धा तुम्ही हॅव आणि हॅज यूज करता हे प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यामध्ये आय असेल तर हॅव, वी असेल तरीही हॅव, ही असेल, शी असेल, इट असेल तर या तिघांसाठी हॅज, आणि यू असेल तरी हॅव, दे असेल तरीही हॅव. एकदम सोपं सांगतो तुम्हाला, जगातल्या सगळ्यांसाठी हॅव, फक्त ही, शी, इट साठी हॅज येणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे कुठे हीच्या ऐवजी बॉयचं नाव येईल, जसं की आपण बॉयचं नाव घेऊया गोट्या, कॉमन नाव आहे, तर गोट्या हॅज येणार, ही हॅज, गोट्या पण हॅज. आता शीच्या जागेवर आपण एका मुलीचं नाव घेऊया, कॉमन नाव साक्षी. ओके, तर साक्षी हॅज, शी हॅज. इथे समजा कुत्र्याचं नाव आलं डॉग, किंवा कुठलं एलिफंट घ्या, कोणताही घ्या. आता आमचा एक कुत्रा होता ज्याचं नाव होतं पॉन्ची, पॉन्ची हॅज. कळतंय सगळ्यांना? म्हणजेच काय, कोणाचे नाव असेल तर ही मुलाच्यासाठी घ्यायचं शी, मुलीसाठी इट, एखादा प्राणी, वनस्पती, निर्जीव गोष्ट त्यांच्यासाठी, आणि तिथेच फक्त हॅज वापरतो, बाकी सगळीकडे हॅव वापरून टाकायचा. आय हॅव one lakh rupees. Okay, I have 1 lakh rupees. He has 1000 animal. त्याच्याकडे किती ॲनिमल आहेत? 1000 ॲनिमल आहेत. It has 20 teeth. ऍक्च्युली इंग्लिश मध्ये नंबर्स नाही लिहित, तर डायरेक्टली वर्ड्स मध्ये लिहितात. 20 teeth. त्याच्याकडे 20 दात आहेत. तो डॉग असू शकतो, कोणी असू शकतो. ओके, असे एक्झाम्पल्स घेतो आपण प्रेझेंट टेन्स मध्ये. पण आता हेच जर का आपण पास्ट टेन्स मध्ये घ्यायचं झालं तर, आता मी ही आय, ही, इट चे एक्झाम्पल दिलेस, वी चे पण असेच एक्झाम्पल होणार. वी हॅव 1 lakh rupees, you have 2 lakh rupees, they have 13 animals, they have 20,000 rupees, they have 2 car. म्हणजे त्यांच्याकडे 2 कार आहेत, त्यांच्याकडे 2000 रुपये आहेत. ओके, किंवा वी हॅव 5 बाईक, आमच्याकडे 5 बाईक आहेत. बघा, जिथे कडे कडे हा शब्द आला तिथे ते हॅव, हॅज असे हेल्पिंग वर्बचा उपयोग झाला. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना, तेवढे तुम्हाला इझिली जाईल. फक्त शिकणं आणि पाहणं गरजेचं नाहीये, तर तेवढे वाक्य तयार करणं, हाताखालून जाणं गरजेचं आहे. आजचं पूर्ण लेक्चर तुम्ही लिहून घ्या, जे पण मी इम्पॉर्टंट थिंग सांगतोय ते. आता ठीक आहे, तर लास्ट पार्ट राहिला आहे तो म्हणजे हॅव फॉर्म मधल्या पास्ट टेन्सचा, त्याच्यामध्ये हॅड. आता तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही वर्ड यूज करा, कुठलंही प्रोनाउन घ्या, कोणालाही घ्या, या सगळ्यांमध्ये पास्ट टेन्स मध्ये फक्त एकच यूज होतं, ते म्हणजेच काय, तर हॅड. ओके, आता कसं, आय हॅड, ही, शी, इट हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड. सगळीकडे यांच्यामध्ये फक्त हॅडच यूज होतं पास्ट टेन्स मध्ये. तेव्हा ह्यात काय पाठ करायची गरज नाही. पास्ट टेन्स मध्ये जर तुम्हाला हॅव फॉर्म यूज करायचा असेल, म्हणजे च्याकडे या वाक्याचा वापर करायचा असेल, तर तुम्हाला फक्त हॅड वापरायचे. जसं की आय हॅड 2 ox. ओके, माझ्याकडे 2 वळू होते. इथे मी बैल म्हणणार नाही, बुल म्हणजे बैल, ऑक्स म्हणजे वळू. ओके, ठीक आहे. आता चला जाऊया. लग्नाच्या अगोदर ऑक्स असतात, लग्न झाले की बुल होतात. ठीक आहे, आता पुढे जाऊया. वी हॅड 3 कार. आमच्याकडे 3 कार होत्या. ओके, दे हॅड 2 kg गोल्ड.
त्यांच्याकडे 2 किलो सोनं होतं. बघा, हे पास्ट टेन्स म्हणायचं झालं तर सगळे आय घ्या, वी घ्या, यू घ्या, दे घ्या, ही, शी, इट घ्या, सगळे फक्त तुम्हाला हॅड यूज करायचंय. तर आज जसं मी तुम्हाला शिकवलं की हेल्पिंग वर्ब मध्ये बी फॉर्म, हॅव फॉर्म. बी फॉर्म मध्ये एम, इज, आर आणि हॅव फॉर्म मध्ये हॅव, हॅज ह्या शब्दांचा वापर कसा करायचा, कधी करायचा हे आज आपण शिकलो आहोत. आणि आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. नसेल समजलं तर तुम्ही पुन्हा रिकॅप करा, पुन्हा फर्स्ट पासून पहा. त्यातून तुमचे जे पण काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कमेंट्स मध्ये मला विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली दिलेल्या मेसेज मध्ये मी कॉन्टॅक्ट्स देईन. त्या कॉन्टॅक्ट्स वरही तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला या बाबतीत अजून डिटेल्स मध्ये हेल्प करू शकेन. तर आपले लेक्चर्स ऑनलाईनही आहेत, ऑफलाईनही आहेत. ऑफलाईन लेक्चर ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ऑनलाईन लेक्चरसाठी सीट बुकिंग सुरू आहे. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या डिटेल्स मध्ये आणि लवकरच आपण स्टे ट्यून होऊया, अपडेट होऊया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपले हे व्हिडिओ पाठवा.